दरम्यान नक्कीच मैत्रीपूर्व पाहायला मिळेल तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा पाहायला गेलं तर या विघ्नहर्ता चषक 2024 मध्ये मी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करत आहे 24 लाईव्ह च्या माध्यमातून जे घरी प्रेक्षक पाहतात त्यांचं देखील सहर्ष स्वागत आणि ऑन फील्ड जे मैदानावर प्रेक्षक आहेत आयोजक आहेत आणि मान्यवर आहेत त्यांचं पुन्हा एकदा या विघ्नहर्ता चषक 2024 मध्ये मी सहर्ष स्वागत करतो आहे। गोलंदाज इथे मात्र गोलंदाजीसाठी सज्ज झालाय पंचांचा इथून ग्रीन सिग्नल आलाय। गोलंदाज पहिला रोशन मुंगाजी अगदी यॉर्क लाईनचा इथे वापर केलाय मिसफील्ड झाले यावेळेसला खराब थ्रो बॅकअप इथे खराब मिळाला आणि इथे मात्र थोडीशी पाहायला गेली तर मिसफील्ड झाली आणि मिसफील्डच्या माध्यमातून धावेला इथून सुरुवात होताना पाहायला मिळतो आहे। 2 धावा धावफलकावर लागले जातील। वहाल संघाची अगदी थोडीशी विकट परिस्थिती होती कारण की जर कलेक्शन केलं असतं त्यानंतर बॅकअप जर चांगला मिळाला असती तर रनआउटची संधी इथे नक्कीच निर्माण झाली होती। पहिला चेंडू समाप्त झाला। पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा धावफलकावर यावेळेसला पॅडल स्लिप केलाय लोवर फुटवर चेंडू होता फक्त दिशा दाखवली आणि चेंडू निघून गेलाय लॉंग स्पेअर लेगला। हा पहिला चौकार तुम्हाला पाहायला मिळेल वॉल टीमच्या बॅट कोण आहे प्रयास याच्या माध्यमातून अगदी पाहायला गेलं तर डोक्याचा इथे वापर करतोय प्रयास कारण की लोवर फुटवर चेंडू होता कारण की त्याला माहिती आहे पॉवर प्लेची ओव्हर आहे 38 सर्कल मध्ये पाहायला गेलं तर बंधनकारी असणार आहे। 9 खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये आणि 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर तुम्ही पाहता आणि त्याचा फायदा इथे प्रयास उचलताना पाहायला मिळतो आहे। 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 धावा धावफलकावर बिनबाद अशी सुरुवात होते। सुरुवात प्रयास इथून चांगली करतोय। यावेळेसला अगदी पाहायला गेलं तर पंच आमच्याकडे वळतात आणि वाईट चेंडू इथे मात्र नक्कीच घोषित करतात। वाईटच्या माध्यमातून 1 धाव मिळाली जाईल प्रयासला। टोटल धावसंख्या पाहिली तर बिनबाद 7 अशी धावसंख्या वहाल संघाची तुम्हाला पाहायला मिळेल। थोडासा दबाव 1 चौकाराच्या नंतर पाहायला मिळतो। यावेळेसला स्विचचा प्रयत्न करत होता धोक्याची घंटा प्रयास आहे तू मैं कॉलिंग खराब पहिला धक्का इथे चुकीचा कॉलिंग होता आणि प्रयास इथे मात्र धावचित बाद होता। पहिला धक्का इथून वहाल संघाला मिळतो आहे। अगदी पाहायला गेलं तर 1 चौकार प्रयासनं ठोकला होता त्यानंतर रिव्हर्स अटेम्प्ट केला गेला होता 38 सर्कल मध्ये पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवला फेकी सुरेख झाली पर कॉलिंग या 2 फलंदाजांच्या माध्यमातून होणं गरजेचं होतं कारण की पहिलं षटक आहे आणि पहिल्या षटकामध्ये विकेट गमावणं वहाल संघाला थोडासा महागच पडेल। अगदी पाहायला गेलं तर 7 धावा 7 वर पहिली विकेट गमावली वहाल टीमने आणि गोलंदाजाचा विचार केला तर रोहन मुंगाजी अगदी चांगली गोलंदाजी करतोय। 1 चौकाराचा मार खाल्ला त्यानंतर वाईट आणि ही विकेट आता आपल्या संघाला इथून काढून दिल्या। थोडासा दबाव गोलंदाज रोहन मुंगाजीवर जरूर होता परंतु आता दबाव मात्र इथून हटताना पाहायला मिळतोय कारण की 1 विकेट मोठी विकेट मिळाली आहे आणि प्रयास नक्कीच तंबूच्या आसऱ्याला तुम्ही पाहताय। इनॅक्ट नंबर 3 वर मैदानाच्या आतमध्ये फलंदाज दाखल झाला घनश्याम 3ऱ्या क्रमांकावर चांगली फलंदाजी करावी लागेल कारण की 1 मोठा खेळाडू वहाल संघाचा बाद झालाय त्याची जागा इथून चांगली सावरावी लागेल ती घनश्यामला। या षटकाचा विचार केला तर अद्यापपर्यंत चेंडू टोटल समाप्त झाले 3। यावेळेसला यॉर्क लाईनचा वापर अगदी पाहायला गेलं तर इथे पूर्णपणे यॉर्क लाईनचा वापर केला जातोय। गोलंदाज पाहायला गेलं तर रोहन मुंगाजीच्या माध्यमातून इथे मात्र थोडंसं डिसिजन पेंडिंग असेल। यस तर फलंदाज इथे बाद असेल कारण की बॅटची कडा लागली आणि यष्टिरक्षकानं झेल टिपलाय। दुसरा धक्का इथे अगदी पाहायला गेलं तर घनश्याम मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता आणि तो मात्र यस तर माफी असावी धीरज इथे मात्र बाद होताना पाहायला मिळतो आहे। दुसरा धक्का इथे मिळताना पाहायला मिळतो आपल्याला। वहाल टीम पहिला फलंदाज बाद झाला होता त्यानंतर नौका फलंदाज धीरज देखील सलामीची जोडी ही मात्र तंबूच्या आस्तराला परताना पाहायला मिळतो आहे।
तर इनॅक नंबर 4 वर खेळण्यासाठी तन्मय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. षटकाचा विचार केला तर मॅनेटरी पॉवर प्लेचा षटक होता, त्याच्यामध्ये 2 विकेट आपल्या नावावर पाहायला गेलं तर रोहन मुंगाजी करतोय. चांगली गोलंदाजी नेतृत्व चांगलं पाहायला मिळतोय रोहन मुंगाजीचं, कारण की सुरुवात आपल्या संघाला चांगली करून दिली, कारण की धावसंख्या वहाल संघाची अगदी पाहिली आहे तर टोटल 7 धावा, लॉस ऑफ 2 विकेट ऑन स्कोरबोर्ड वर. वाल संघ आता थोडा अडचणीत आहे. सिंगल डबल वर इथे भार देणं गरजेचं आहे, विकेट वाचवून खेळणं गरजेचं आहे. पर यावेळेसला रोहन मुंगाजी अगदी यॉर्क लाईनचा पुन्हा एकदा वापर करतोय. डॉट चेंडू येतोय. तन्मय पाहायला गेले तर इथे डॉट यस तर रोशन मुंगाजी अगदी यॉर्क लाईनचा वापर करतोय. निर्धाव चेंडू टाकला गेला. यावेळेसला नक्कीच पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज लागली आणि फलंदाज 5 झालाय. तिसरा धक्का इथे मिळाला जातोय वाहल टीमला आणि फलंदाज नक्की ते बाद होताना पाहायला मिळतोय. तन्मय बॅक टू द पवेलियन. तर संचित मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिल्या षटकाला इथून समाप्ती होताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर वाल संघाने टोटल 3 गडी गमावले आहेत आणि 3 गडींच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या जमावली. टोटल पाहायला गेलं तर 7 धावा. पहिलं षटक इथे समाप्त होते. दुसऱ्या षटकाला इथून सुरुवात होताना नक्कीच पाहायला मिळेल अगदी वाल संघ आता पूर्णपणे बॅकफुटला असेल, कारण की प्रमुख 3 फलंदाज होते. पाहायला गेलं तर मिडल ऑर्डरमध्ये फलंदाज तन्मय देखील परतलाय. तंबूच्या आसऱ्याला सलामीला गेलेला फलंदाज धीरज तो देखील तंबूच्या आसऱ्याला परतवला आणि पहिला विकेट अगदी पाहायला गेलं तर प्रयास एक चौकारा ठोकला होता प्रयासनं, पण तत्पूर्वी त्याला देखील माघारी परतावं लागलं होतं तंबूच्या आसऱ्याला. 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये 7 धावा धावफलकावर लागले गेलेत वाहल संघाची. तर आता मैदानाच्या आतमध्ये जोडी तुम्ही पाहता घनश्याम आणि संचित अशी ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल आणि दुसऱ्या क्रमांकावर यावेळेसला पिटूच्या षटकाला इथून सुरुवात होईल. गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील दुसऱ्या क्रमांकावर. यस तर रोहन मुंगाजी इथून मात्र गोलंदाजी करण्यासाठी सोयम पाटील इथून गोलंदाजी करेल. यस कारण की 12वा खेळाडू देखील इथे कम्प्युज होताना पाहायला मिळतोय. यावेळेसला मात्र फटका सुरेख आहे, पर अगदी नशीब कदाचित मात्र फलंदाजाकडे नसतील आणि ही धाव इथे सिंगल मात्र मिळेल आणि या सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या वाढली जाईल. टोटल 8 धावा धावफलकावर वाल संघाची इथून धावफलकाला पाहायला मिळतोय. अगदी फटका सुरेख होता, पर अगदी पाहायला गेलं तर साड असल्या कारणाने इथे मात्र सिंगल मिळेल. स्ट्राईक एंडला फलंदाज अगदी पाहायला मिळाला होता आपल्याला. घनश्यामनं चांगला फटका खेचून काढला होता, पण नशीब हे मात्र गोलंदाजीच्या बाजूने असेल. सिंगल इथे मिळले. स्ट्राईक रोटेट झाले गेले. संचित आता ऑन स्ट्राईक एंडला तुम्हाला पाहायला मिळेल. यावेळेसला चांगला फटका पुन्हा एकदा बॅटची इनसाइड एज लागली. यष्टीरक्षकाने झेल टिपला. अजून एक धक्का इथून मिळताना पाहायला मिळते वाल टीमला आणि संचित बॅक टू द पवेलियन. यावेळेसला अगदी पाहायला गेलं तर आता पूर्णपणे बॅक फुटला आहे. संकट मोचक बनवणं, एखादा फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये वाहळलं, संघाला एका हाती किल्ला लढवणं आता इथून गरजेचं आहे, कारण की विकेट टोटल गमावलेत वाहल संघानं 4 आणि धाव संख्या अगदी पाहिली तर 8 धावा धावफलकावर लागल्या. गोलंदाजाने देखील सुरुवात अगदी चांगली केली होती, पर विकेट आपल्या नावावर दुसऱ्या चेंडूवर करताना पाहायला मिळतो. 2 चेंडू इथे गोलंदाजाने टाकलेत आणि त्याच्यामध्ये एक सिंगल आणि एक विकेट आपल्या नावावर केल्या
अगदी पाहायला गेलं तर आता पूर्णपणे अडचणीत ही वाल संघ आलाय. चांगली फलंदाजी इथून वाल संघाच्या मधल्या फळीतल्या फलंदाजाला करणं फार गरजेचं असेल. इथून मोठे फटकेची गरज नाही आहे. विकेट वाचून खेळणं आणि धावसंख्या ही चालू ठेवणं आता गरजेचं आहे. नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 6व्या क्रमांकावर रुशाल मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. अगदी पाहायला गेलं तर अद्यापर्यंत 8 धावा आणि त्याच्यावर 4 विकेट गमावल्यात वाल संघानं. इथून संकटमोचक बनवून मधल्या फळीतल्या फलंदाजांना बॅटिंग करणं फार गरजेचे असेल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. गोलंदाजी मार्कवर. सोयम यावेळेसला चांगला फटका, संयमी फटका क्षेत्ररक्षकाने इथे अडवलाय. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चांगली फील्ड झाली. फिकी देखील चांगली पाहायला मिळतो. सिंगल इथे मात्र मिळेल आणि सिंगलच्या माध्यमातून धाव संख्या वाल संघाची वाढली जाईल. टोटल 9 धावा तुम्हाला धाव फलकावर पाहायला मिळतील. याच पद्धतीने आता फटकेबाजी करणं फार गरजेचं असेल, कारण की विकेट वाचवणं आणि धाव संख्या ही वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणं आता या 2 फलंदाजांना इथून कामगिरी करणं गरजेचं असेल. घनश्याम आता ऑन स्ट्राइक एंडला येताना पाहायला मिळतोय. फटका सुरेख होता. संधी त्याला आता पुन्हा एकदा मिळाली जाते आणि सिद्ध आता इथून करणं स्वतःला फार गरजेचं असणाऱ्या 3 चेंडूचा खेळ इथून समाप्त झालाय. दुसरं षटक इथे तुम्ही पाहताय चालू असताना. यावेळीतला फटका चांगलाय. घनश्याम इथे मात्र एका हाती इथे किल्ला लढवतोय, पर इथे अप्रतिम झेल टिपला जात बाय. अप्रतिम झेल इथे मात्र टिपला जातो. एका हाताने इथे मात्र या स्पर्धेमधलं बेस्ट कॅच इथे मात्र घेतली गेल्या. अगदी काय कॅच इथे मात्र घेतली गेली. डिसिजन इथे नक्कीच पेंडिंग असेल, कारण की अगदी सीमेरेषेच्या लगेच ही मात्र झेल टिपली जाते. येस, तर फलंदाज बाद आहे. इथे मात्र घनश्याम बाद होताना पाहायला मिळतोय. चांगला फटका खेचला होता, पर दर्जेदार क्षेत्ररक्षक 100% एफर्ट इथे मात्र क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळाले आणि फलंदाज इथे मात्र घनश्याम बाद झाला. फटका सुरेख होता, पर त्याच अगोदर पाहायला गेलं तर प्रयत्न चांगले आणि विकेट इथे मात्र वाल संघ ही 5वी गमावताना पाहायला मिळतो. 5 विकेट गमावल्यात आणि धाव संख्या पाहायला गेलं तर अगदी टोटल 9 धावा तुम्हाला धाव फलकावर पाहायला मिळेल. आज अगदी पाहायला गेलं तर 40+ होणं फार गरजेचं आहे, कारण की 5 षटकांची मॅच आहे आणि त्याच्यामध्ये धावा होणं हे मात्र गरजेचं आहे ते वाल संघाला. नौका फलंदाज 7व्या क्रमांकावर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. प्रतीक विनायक नंबर 7 वर खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. षटक क्रमांक इथे पाहताय दुसरं चालू आहे आणि 2 षटकामध्ये टोटल वाल संघानं फलंदाज गमावलेत 5. चार चेंडूचा खेळ इथून समाप्त होताना पाहायला मिळतोय. 2 चेंडूचा खेळ इथे मात्र नक्की शिल्लक असणाऱ्या प्रतीकला देखील चांगली फलंदाजी करावी लागेल, कारण की 5 गडी गमावल्यात. एखाद्या फलंदाजाला इथून विचार करणं फार गरजेचं आहे, कारण की आता कुठेतरी अडचणीत आपला टीम आहे, त्याच्यामध्ये धाव संख्या आता गोळा करणं हे मात्र गरजेचं आहे वाल संघाच्या फलंदाजांना. ते आत्मविश्वास इथून कुठला फलंदाज स्वतःवर दाखवतो हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण की अगदी पाहायला गेलं तर आता वाल संघ थोडासा बॅकफुटला जाताना पाहायला मिळतो. तर प्रतीक ऑन स्ट्राइक नाव. यावेळेस नक्कीच पॉइंटच्या दिशेला कट करायचा होता. लाऊडली इथे अपील केली जातो आहे आणि इथे या निर्धाव चेंडूची सांगण्यात होत आहे. 5वा चेंडू इथे समाप्त झाला. या षटकातला 1 चेंडूचा खेळ इथून मात्र शिल्लक असेल आणि प्रतीक ऑन स्ट्राइक एंडला अगदी 1 चेंडूचा सामना केलाय. पॉइंटच्या दिशेनं खेळायचा प्रयत्न होता, पण प्रयत्न इथे फसला. यावेळेसला पुन्हा एकदा ऑफ स्टंप दी यॉर्क इथे टाकलाय. फलंदाज प्रतीक पुन्हा एकदा बीट झाल्यात. षटक क्रमांक इथून दुसरं समाप्त होईल. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या तुम्ही पाहिली वाल संघाची टोटल 9 धावा आणि 5 गडी बाद अशी स्थिती वाल संघाची तुम्ही पाहताय. आता निकट परिस्थिती आहे आणि त्या परिस्थितीला आता
चांगलं उत्तर देतील का हे वाल संघाचे फलंदाज आता इथून पाहणं गरजेचं आहे, कारण की 3 षटक अद्याप शिल्लक आहे आणि 3 षटकामध्ये इथून पाहायला गेलं तर 30-35 किंवा 40 धावा इथून येणं फार गरजेचं आहे. जरी प्रमुख खेळाडू आपले बाद झाले असतील पण इथून जे मधल्या फळीचे फलंदाज आहे त्याला स्वतःवर आत्मविश्वास दाखवणं आणि आपल्या संघाला इथून या अडचणीतनं बाहेर काढणं या 2 फलंदाजांना आता गरजेचं असणार आहे. तर इथून गोलंदाज तिसऱ्या क्रमांकावर तुम्हाला पाहायला मिळेल रोशन मुंगाजी. यावेळेसला यॉर्क लाईनचा प्रयत्न, इथे मात्र पहिला चेंडू करतोय डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, इथे थोडासा चेंडू मिस झालाय. कदाचित पाहायला गेलं तर डायरेक्ट हिट झाला असता पण इथे नशीब अगदी पाहायला गेलं तर फलंदाजीच्या दिशेला निर्धाव चेंडू चिंतून सांगता पाहायला मिळतोय. रोशन मुंगाजीचा विचार केला तर सुरुवात चांगली करतोय, यॉर्क लाईनचा इथे वापर करतोय. पेस नाहीये गोलंदाजीमध्ये पर चांगली कामगिरी करतोय. अगदी माइंडसेट गोलंदाजी इथे पाहायला मिळते. फुटवर्क ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय, फॉलो इथे मात्र फलंदाजाला करतोय आणि त्याच अनुषंगाने इथे मात्र गोलंदाजी करतोय. 2 चेंडू सलग निर्धाव काढलेत रोशन मुंगाजीनं. यावेळेसला मात्र डिफेन्सिव्ह फटका हलक्यात स्ट्रेट डाऊला खेळायचा प्रयत्न इथे होता पर सुरक्षित असेल फलंदाज. 3 चेंडू इथे मात्र डॉट खेळून काढलाय. स्ट्राईकला तुम्ही फलंदाज पाहताय तर रुशालला अगदी 3 चेंडू इथे डॉट होताना पाहायला मिळतोय. डॉट इथे जर झाली तर अजून संकटात येऊ शकतो वाहाल संघ, कारण की सिंगल डबल येणं चालू ठेवणं हे मात्र गरजेचं असणार आहे, कारण की तिसरं षटक चालू आहे आणि त्याच्यामध्ये धावसंख्या अगदी पाहिली तर 9 धावा. यावेळेसला चांगला फटका पुन्हा एकदा एसटी रक्षक होते, इथे मात्र चान्स नाही आहे धावे घेण्यासाठी. इथे मात्र पुन्हा एकदा डॉट चेंडू येताना पाहायला मिळतोय. सलग 4 चेंडू इथून डॉट खेळलाय रुशाल या फलंदाजानं. स्ट्राईक इथे रोटेट करणं फार गरजेचं आहे, कारण की या नॉन स्ट्राईक एंड फलंदाजावर इथे विश्वास दाखवणं गरजेचं आहे. रुशालला यावेळेसला अगदी पाहायला गेलं तर अक्रॉस द लाईन खेळण्याचा इथे प्रयत्न करतोय. सलग इथे 5वा चेंडू डॉट काढताना पाहायला मिळतोय. रोशन मुंगाजी आजच्या दिवसातली ही पहिली मिडल षटक टाकली जाईल का रोशन मुंगाजीच्या माध्यमातून, कारण की 5 चेंडू गोलंदाज रोशन मुंगाजीनं अद्यापपर्यंत डॉट काढल्यात. शेवटचा चेंडू आहे, मेडन षटक होईल का या स्पर्धेमधलं हे देखील पाहणं गरजेचं आहे. यावेळेसला फटका चांगला आहे. आधीच जर अशी फटकेबाजी केली असती तर धाव संख्या इथे नक्कीच वाढली असती. ती या वाल संघाची एक धाव मात्र शेवटच्या चेंडूवर मिळाली जाते. षटक क्रमांक इथे तिसरं देखील समाप्त होताना पाहायला मिळतोय आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर वाल संघाची धावसंख्या अगदी पाहिली आहे तर टोटल 10 धावा 5 बाद ही स्थिती मात्र आता पाहायला मिळते आपल्याला वाल संघाची. तत्पूर्वी इथे मात्र ड्रिंक्स ब्रेक झाले.
सो मच डीजे मास्टर. या वेळेसला अगदी पाहायला गेले तर वाहल टीम आता थोडासा अडचणीत, अगदी थोडं नाही तर जास्त अडचणीत आहे, कारण की धावसंख्या अगदी पाहिली तर टोटल 10 धावा. धाव फलकावर ड्रिंक्स ब्रेक तुम्ही पाहिलं आणि त्यानंतर डीजे मास्टर कडून सुमधीर संगीत ऐकायला मिळाले आणि इथून खऱ्या अर्थानं चौथ्या षटकाला इथून सुरुवात होताना पाहायला मिळतो. तर रोहन मुंगाजी यावेळेसला पुन्हा एकदा पाहायला मिळेल. गोलंदाज तयार होईल. गोलंदाजी मार्कवर चौथ्या षटक घेऊन येताना पाहायला मिळतो. यावेळेसला लोवर फुलटॉस चेंडू होता. अगदी पाहायला गेलं तर फ्लिक शॉट पॅडल स्लाइप इथे केलाय. लॉंग स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होते. सिंगल या चेंडूवर इथे मिळेल वाल संघाच्या फलंदाजाला आणि सिंगलच्या माध्यमातून धाव संख्या टोटल वाढली जाईल. 11 धावा धाव फलकावर तुम्हाला इथून पाहायला मिळतील. प्रतीक पाटील ऑन स्ट्राइक एंडला अद्यापर्यंत पाहायला गेलं तर एकही चेंडूचा सामना इथे केला नाहीये. प्रतीक पाटील आल्याच प्रमाणे इथे मात्र मानवंदना देतोय. सरळ समालोचन कक्षाला इथून आलाय. इथून षटकार पाहायला मिळतोय आपल्याला. याच संकटमोचक बनून नक्कीच प्रतीक पाटील मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. इथे मात्र इरादे स्पष्ट केलेत, कारण की पहिला षटकार इथे ठोकला जातो वाहल संघाकडून. प्रतीक पाटील ऑन स्ट्राइक. यावेळेसला चांगला फटका पाहायला गेलं तरी एक षटकार केला त्यानंतर सिंगल इथे पाहायला मिळते. अगदी यॉर्क लाईनचा वापर केला गेला. पॉइंट शॉट पॉइंटला इथे चेंडू अडवलाय. सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या माध्यमातून धाव संख्या टोटल पाहायला गेलं तर 18 धावा. प्रतीतनं नक्कीच चांगली फलंदाजी केली. एक षटकार आणि त्यानंतर एक सिंगलच्या माध्यमातून आपण खेळताना पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. एक सिक्सचा मार जरूर खाल्ला होता. यावेळेस स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न. स्ट्रेट ड्राईव्हचा हा फटका इथे पाहायला गेलं तर थोडा फसताना पाहायला मिळतोय. पण सिंगल इथे नक्कीच मिळेल आणि सिंगलच्या माध्यमातून धाव संख्या टोटल पाहायला गेलं तर वाल संघाची 19 धावा धाव फलकावर पाहायला मिळतोय. या षटकाचा विचार केला तर चेंडू अद्यापपर्यंत टोटल समाप्त झाले. 4 आणि 2 चेंडूचा खेळ नक्की शिल्लक आहे आणि प्रतीत पाटील ऑन स्ट्राइक एंडला पुन्हा एकदा एक हल्ला चढवला होता. प्रतीतने यावेळेसला लो व फुटा चेंडूचा फायदा इथे मात्र घेता आला नाही आणि पंचांनी इथे मात्र वाईट चेंडू घोषित केला. एक अतिरिक्त धाव इथून फलंदाज प्रतीतला मिळेल आणि एका धावेच्या माध्यमातून धाव संख्या ही 20 धावा तुम्हाला पाहायला मिळेल. दुसरं दशक मार्गस्थ लागलं गेलाय प्रतीत, कारण की पाहायला गेलं तर मनसुबा बनवला होता मोठ्या फटकाचा, पण 20 झाला. अगदी वाईट चेंडू सोडून दिलाय. 20 धावा धाव फलकावर इथून पाहायला मिळतोय. प्रतीत पुन्हा एकदा तयार. यावेळेसला फटका चांगला. स्ट्रेट डाऊचा हा फटका मिसफील्ड होताना पाहायला मिळतोय. हातामधून इथे मिस झाला आणि सरळ 4 धावा प्रतीतला इथे मिळताना पाहायला मिळतोय. तीच आहे. शॉर्ट पिच चेंडू पुल केलाय. सक्सेसफुल ठरेल का? क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली. प्रतीत पाटील इथे चौकारून झेलबाद झालाय. जास्त लांबी इथे कमी गाठताना पाहायला मिळतोय आणि प्रतीत पाटील इथे मात्र बाद होताना पाहायला मिळतोय. चांगली धाव संख्या आपल्या संघाला इथून प्रतीतने देखील मिळवून दिले, कारण की एक षटकार प्रतीतच्या माध्यमातून आला त्यानंतर एक चौकार या फलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय आणि टोटल अगदी पाहायला गेलं तर इथून धाव संख्या टोटल 24 तुम्हाला पाहायला मिळते वाहल संघाची आणि फलंदाज प्रतीत बाद झाला आणि नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. अक्षय दापोलकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात.
इथून पाहायला गेलं तर 4 षटक इथून समाप्त झाले. शेवटचा अंतिम षटक तुम्हाला पाहायला मिळेल. स्लॉग ओव्हर शेवटचा षटक आहे, हाणामारीचा षटक आहे. इथून चांगली धावसंख्या येणं फलंदाजांना गरजेचं आहे वाल संघाला, कारण की धावसंख्या पाहिली तर 24 धाव फलकावर लागल्या. आणि या फलंदाज तुम्हाला पाहायला गेलं तर रुशाल यावेळेसला उडवतोय चेंडूला, सरळ इथे पाहायला मिळतोय. डीप मिड विकेटला आलाय इथून रुशालच्या बॅट मधून हा षटकार. खऱ्या अर्थाने 5व्या षटकाला सुरुवात झाली आहे. एक मोठा फटका इथे पाहायला मिळतोय. यावेळेसला लॉलीपॉप पद्धतीचा हा चेंडू मात्र इथे मिस होताना पाहायला मिळतोय. फलंदाज रुशाल यस, तर इथे मात्र बिमर साठी थर्ड अंपरची मागणी घेतली जाते. तर पंचाने विनंती करतोय थर्ड अंपरची पाहणी करायची आहेत. यस, अगदी पाहायला गेले तर बिमर चेंडूसाठी इथे मात्र तर नक्कीच थोड्याच वेळात इथे नक्कीच आपल्याला डिसिजन पाहायला मिळेल. तर चेक केला जातो बा. येस, तर फेअर डिलिव्हरी असेल, कारण की पाहायला गेलं तर स्टमांच्या लेवलला हा चेंडू तुम्हाला पाहायला मिळाला आणि डॉट चेंडू इथे पाहायला मिळतो. पहिल्याच चेंडूवर स्वागत नक्की गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळाला. 5व्या क्रमांकावर गोलंदाजी करण्यासाठी आलेला सूरज मुंगाजी यांना तुम्ही पाहताय आणि त्याला प्रतिहल्ला पहिल्याच चेंडूवर चढवलं होता. त्यानंतर फुलटॉस चेंडू होता, त्याचा मात्र इथे फायदा उचलता आला नाही. फलंदाज अगदी पाहायला गेलं तर रुशाल ऑन स्ट्राइक एंडला. यावेळेचा फटका चांगला आहे. लोवर फॉल टॉस चेंडू होता, डीप विकेट क्षेत्र इथे निवडलाय. फेकी चांगली पाहायला मिळतोय, धावचीची संधी आणि फलंदाज इथे मात्र बाद होईल. रुशाल हा फलंदाज डिजा. तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला फलंदाज दाखल झाला. तर ऋषिकेश दाखल झालाय. पाहायला गेलं तर अगदी 9व्या क्रमांकावर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 3 चेंडू अद्याप शिल्लक आहे. इथून 3 चेंडू मध्ये जरी एखादा मोठा फटका येतोय तर धाव संख्या ही मात्र वाल संघाची संमतजनक स्कोर नक्कीच पाहायला मिळेल. अद्यापपर्यंत धाव संख्या पाहायला गेलं तर 31 रन्स 31 धावा तुम्हाला धाव फलकावर पाहायला मिळेल आणि टोटल गडी गमावल्यात वाल संघानं 7 आणि 7 गडींच्या मोबदल्यामध्ये 31 धावा जमवल्यात.
यावेळेसला लोवर फुटॉ चेंडू स्ट्रेट ड्राईव्हचा हा फटका तुम्हाला पाहायला मिळतो बाई. क्षेत्ररक्षक यावेळेसला दूरवर होत्या. चेंडू अडवला गेला. एक धाव काढली जाते. सिंगल इथे प्राप्त झाल्या आणि सिंगलच्या माध्यमातून 32 रन्स 32 धाव फलकावर इथून वाल संघाची तुम्हाला पाहायला मिळेल. पहिलं सत्र तुम्ही पाहताय टॉस जिंकून यावेळेसला लोवर फुटॉ चेंडू अगदी पाहायला गेले तर 5 फुलटॉस चेंडू या गोलंदाजाने टाकल्या आणि यावेळेसला डीप फाईन लेगला हा चौकार येताना पाहायला मिळतो बा. इथून मोठा फटका आला तर 40 धावा हे नक्कीच पूर्ण होऊ शकतात आणि 40+ होणं गरजेचं आहे. यावेळेसला यॉर्क लाईन इथे मात्र फलंदाज पायची धरला जात बा. LBW फलंदाज शेवटच्या चेंडूवर बाद झाला आणि पहिल्या सत्राला इथून होते समाप्ती. सो मच डिझाईन. तर तुम्ही पाहताय विघ्नर्थ स्पोर्ट तुरमाळे आयोजित ज्येष्ठ पत्रकार माधवजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा तुम्ही पाहताय. विघ्नहर्ता चषक 2024 हा तुम्ही पर्व पाहताय. पुन्हा एकदा सर्व पाहुण्यांचं सर्व प्रेक्षकांचं मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो बा. इथून पहिलं सत्र समाप्त होताना पाहायला मिळतं. टोटल धावसंख्या अगदी पाहायला गेलं तर फलंदाजी करत असताना वाल संघानं 36 धावा जमवल्यात टोटल 30 चेंडूमध्ये आणि आता पाहायला गेलं तर 30 चेंडू आणि 37 धावांची इथून गरज आहे. ती फलंदाजी करणारी टीम आता इथून पाहायला मिळेल आपल्याला दुसरं सत्रामध्ये. वोबले नक्कीच पूर्वार्ध इथे संपलं गेलंय. उत्तरार्धाला इथून सुरुवात होताना पाहायला मिळतोय. तर तत्पूर्वी अवघ्या डीजे मास्टर
तो नक्कीच उत्तरार्धाला सुरुवात होत्या. पुन्हा एकदा विघ्नहर्ता चषकामध्ये मी सहर्ष स्वागत करतोय. पाहायला गेलं तर आता इथून उत्तरार्धाला खऱ्या अर्थानं सुरुवात होईल. अगदी पाहायला गेलं तर वाल संघानं टोटल 30 धाब्यांचा सामना केला आणि 36 धावा जमावल्यात आणि 37 धाब्यांचा टार्गेट इथून मात्र वोबले या संघाविरोधार्थ उभारल्या गेल्यात. आता इथून पाहायला मिळेल का वाल संघ इथून या 37 धावा डिफेन्स करतील का गोलंदाज, हे देखील पाहणं फार गरजेचं असेल. कारण की ज्या पद्धतीने मात्र ज्या वेळेसला गोलंदाजी होती वोबले संघानं ज्या पद्धतीने धाव्यांसाठी अगदी स्ट्रगल करण्यास भाग पाडलं होतं ते वाल संघाच्या फलंदाजांना त्याच पद्धतीने आता धाव्यांसाठी मात्र स्ट्रगल करण्यासाठी मात्र पार पाडेल का वोबले संघाच्या फलंदाजांना, हे देखील पाहणं गरजेचं आहे. सलामीची जोडी मात्र वोबले संघाची यावेळेसला दाखल झाल्या. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच दाखल झाल्या. वोबले संघाची तुम्ही पाहायला मिळेल ऑन स्ट्राईक एंडला फलंदाज अजित मुंगाजी आणि त्याच्या समवेतला पार्थ मुंगाजी अशी सलामीची जोडी ही पाहायला मिळेल. अजित याचा विचार केला तर चांगला फलंदाज आहे. नेतृत्व इथून आपल्या संघासाठी चांगलं करणं हे मात्र गरजेचं आहे आणि वाल संघाच्या गोलंदाजांना इथून चांगली गोलंदाजी करणं फार गरजेचं असेल. कारण की 5 षटकांची मॅच आहे, त्याच्यामध्ये 36 धावा वाल संघानं जमावल्यात आणि आता 37 धावा इथून मात्र डिफेन्स करायचे आहेत ते वाल संघाच्या गोलंदाजांना. पहिला गोलंदाज मॅन पॉवर प्ले या षटकासाठी इथे वापर केला जाईल धीरज पाटील. अगदी पाहायला गेलं तर वेगवान गोलंदाज आहे या वाल संघाचा. चांगली गोलंदाजी नेतृत्व धीरजला देखील चांगलं करणं गरजेचं असेल. यावेळेला बॅटची इनसाइड एज लागली, चेंडू हवेमध्ये होतं. अगदी पाहायला गेलं तर इथे मात्र पहिल्या चेंडूवर कदाचित विकेट मिळाली असती जर एसटी रक्षक क्लोज असता स्टंपच्या. इथून मात्र डॉट चेंडू येताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू अगदी गुडलेन स्पॉटवर टाकला गेला होता. फायदा इथे मात्र नक्कीच अजित मुंगाजीला उचलता आला नाही आणि डॉट चेंडू इथून तुम्हाला पाहायला मिळतोय. सुरुवात नक्कीच चांगली करतोय गोलंदाज धीरज पाटील. पुन्हा एकदा समोर फलंदाज अजित मुंगाजी. यावेळेचा फटका चांगला आहे. लॉंग ऑन क्षेत्र इथे निवडला अजित मुंगाजीनं आणि चेंडू ट्रॅव्हल करेल सरळ 4 धाव्यांसाठी अजित मुंगाजीच्या बॅट मधून हा पहिला चौकार. तर पहिला चेंडू अगदी पाहायला गेलं तर डॉट आला होता. त्यानंतर दुसऱ्या चेंडूला इथून धावेला सुरुवात होताना पाहायला मिळतोय ती वोबले संघाची. 4 धावा धावफलकावर स्वतःच अजित मुंगाजी इथे खातं ओपन करतोय आणि संघाचं देखील इथे मात्र खातं ओपन करताना पाहायला मिळतोय. धीरज याचा विचार केला तर पहिला चेंडू चांगला टाकला होता. हा देखील चेंडू चांगला होता, पण पाहायला गेलं तर एक क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नरच्या रिजनला तुम्हाला पाहायला मिळतोय आणि एक डीप एक्स्ट्रा कव्हरला. त्याच अनुषंगाने इथे मात्र गोलंदाजी केली जातोय. पुन्हा एकदा धीरज तयार असेल गोलंदाजी मार्कवर. अजित साठी हा चेंडू होता शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू फिरून मारला. क्षेत्ररक्षक वेगाने धावतोय, पण शर्यत इथे मात्र चेंडूने जिंकले. येतात डीप फाईन लेगला या 4 धावा. पुन्हा एकदा अजित पॉवर प्लेचा हा षटक आणि त्याच्यामध्ये 8 धावा अद्यापपर्यंत 3 चेंडू मध्ये जमावल्यात ते अजित मुंगाजीनं. चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. एक लॉंग ऑनच्या दिशेने चौकार पाहायला मिळाला होता आणि त्यानंतर डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये चौकार पाहायला मिळाला.
अजित मुंगाजी याच्या पॅड मधून यावेळेस अगदी यॉर्क लाईनचा वापर करतोय गोलंदाज धीरज आणि इथे मात्र फक्त बॅट फिरवली होती अजितनं आणि डॉट चेंडू इथून येताना पाहायला मिळतो आहे. 4 चेंडूचा खेळ इथे समाप्त होताना पाहायला मिळतो आहे आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर ओवळे संघाची धावसंख्या टोटल 8 धावा अशी स्थिती पाहायला मिळतो आहे. टोटल पाठला करायचा त्यांना 37चा. इथून जर विकेट प्राप्त करतो धीरज तर पुन्हा इन होऊ शकते या मॅच मध्ये. स्ट्रेट डाऊचा हा फटका ब्लॅक स्क्रीनला इथे स्पर्श करतोय चेंडू अजित मुंगाजीच्या बॅट मधून पुन्हा एकदा चौकार पाहायला मिळतोय. तर 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 12 धावा धाव फलकावर तुम्हाला पाहायला मिळेल. पहिलं षटक चालू आहे आणि त्याच्यामध्ये अजित मुंगाजीनं टोटल 12 धावा जमावल्यात. वैयक्तिक पाहायला गेलं तर वैयक्तिक 12 या धाव फलकावर खेळतो अजित मुंगाजी आणि धीरज इथे मात्र खराब कामगिरी करताना पाहायला मिळतो. शेवटचा चेंडू या धीरजचा यावेळेस चांगला मिसफील्ड यष्टिरक्षकाकडून झाले. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न पण संधी होती फलंदाजाकडे. लेग बाईकची ही एक धाव तुम्हाला पाहायला मिळतो. पहिलं षटक इथे समाप्त होताना पाहायला मिळतो आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टोटल धाव संख्या ओवळे संघाची पाहायला मिळते बिनबाद 13. तर 24 चेंडू आणि विजय होण्यासाठी इथून 24 धावांची गरज आहे टीम ओवळे संघाला. इथून चांगली गोलंदाजी करणं फार गरजेचं आहे. जर इथून एखादा विकेट मिळतोय ब्रेक थ्रू लावणं ओवळे संघाला इथून गरजेचा असणार आहे. कारण की वाल संघाचा विचार केला तर बॅटिंग करत असताना थोडीशी खराब कामगिरी पाहायला मिळाली होत्या. ती वाल संघाकडून गोलंदाजी इथून चांगली करणं फार गरजेचं आहे त्या वाल संघाला. अद्यापर्यंत पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकामध्ये धीरजनं टोटल 13 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकाला इथून सुरुवात होताना पाहायला मिळतो आहे आणि दुसऱ्या षटकाला घेऊन येतोय गोलंदाज प्रतीक पाटील ज्याने एक षटकार लगावला होता आणि एक चौकार लगावला होता. तो आता गोलंदाजीसाठी आलाय. शॉर्ट पिच चेंडू क्षेत्र निवडलाय पॉइंटचा आणि 1 बाउन्सचा सीमारेखा पार. पुन्हा एकदा अजित मुंगाजीच्या बॅट मधून हा चौकार. नक्कीच प्रदीपचा देखील स्वागत चौकारानं करतो अजित मुंगाजी. धावसंख्या टोटल पाहायला गेलं तर 17 धावा. 11 इथून नक्कीच वाल संघाला असेल. यावेळेस बॅटची नक्कीच कडा लागली. मिसफील्ड होताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक शॉट फाईंडला ही चुकी झाल्या. ही झेल घेणं फार गरजेचं होतं कारण की अजित मुंगाजी चांगली फलंदाजी करतोय आणि त्याची झेल इथे टिपणं गरजेचं होतं. इथून सिंगल मिळेल आणि सिंगलच्या माध्यमातून 18 धावा धाव फलकावर लागले जातील ओवळे संघाच्या बाजूने. 2 चेंडूचा खेळ इथून समाप्त होताना पाहायला मिळतोय. 4 चेंडूचा खेळ अद्यापर्यंत शिल्लक आहे आणि या 4 चेंडू मध्ये इथून विकेट मिळवेल का प्रतीत हे देखील पाहणं गरजेचं आहे. यावेळेसला फटका चांगला आहे पर शॉर्ट कव्हरला इथे मात्र चेंडू अडवला गेलाय. एक धाव मिळेल. स्ट्राईक रोटेट केल्या अजित मुंगाजी. पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल. सिंगल मिळते आणि सिंगलच्या माध्यमातून धाव संख्या वाढली जाईल. 19 धावा धाव फलकावर तुम्हाला पाहायला मिळतील. अजित मुंगाजीचा विचार केला तर आजच्या दिवसामध्ये चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. ह्या वेळेसला फटका चांगला आहे. डिफेस्ट्रा कव्हरला हा नक्कीच चौकार पाहायला मिळतोय. प्रतीकच्या हातातून हा चेंडू नक्कीच निसटला होता आणि हा चेंडू तुम्हाला चौकार पाहायला मिळतोय. नक्कीच काही दिवसांनी हा चेंडू रील्सवर व्हायरल होताना पाहायला नक्कीच मिळेल. अजित मुंगाजी पुन्हा एकदा ठोकतो इथून चौकार. चौकाराच्या माध्यमातून धावसंख्या वाढली जाईल. 23 धावा 23 रन्स. लॉस ऑफ 0 विकेट.
ओवळे संघ अजून विजय होण्यासाठी 14 धावांची गरज आहे. अजित मुंगाजी चांगली बॅटिंग करतोय, इथे थांबवणं गरजेचं आहे वाल संघाला. यावेळीचा फटका फसलाय हवेमध्ये, यष्टीरक्षक धावतो, चेंडू खाली आणि इथे मिसफील्ड झाल्या. पुन्हा एकदा अजित मुंगाजीला इथून मात्र जीवनदान दिलं जात आणि झेल इथून यष्टीरक्षक सोडतोय. सिंगल इथे मिळेल आणि सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या अगदी पाहिल्या तर टोटल 24 धावा धाव फलकावर बिनबाद ओवळे संघाची पाहायला मिळते. नक्कीच कदाचित महत्व विश्वास हे मात्र वाल संघ या मॅच मध्ये दाखवत नाही आहे, कारण की विश्वास जर असता स्वतःवर आपल्या टीमवर तर कदाचित विजयाच्या दिशेला हे वाल संघ देखील आला असता. पर अति निराश इथून चेहरे होताना पाहायला मिळतात. यावेळेसला यॉर्क लाईनचा प्रयत्न प्रतीक्षा होता, पर इथे मात्र अगदी पाहायला गेलं तर सन्मान या चेंडूला दिला जात बा. एक धाव काढली जात बा आणि षटक क्रमांक अगदी पाहायला गेलं तर दुसरं समाप्त होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर ओवळे संघाची धावसंख्या बिनबाद 25 धावा धाव फलकावर तुम्हाला पाहायला मिळतील. अजूनही इथून 18 चेंडूचा खेळ नक्की शिल्लक आहे. तर 18 चेंडू आणि इथून 12 धावांची गरज आहे ओवळे संघाला विजय होण्यासाठी. पाहायला गेले तर इथून जर चांगली गोलंदाजी जर झाली ना तर कदाचित पुनरावृत्ती करू शकते या मॅच मध्ये ते वाल संघ. पण ती कामगिरी दाखवणार का गोलंदाज हे देखील पाहणं फार गरजेचं आहे. रँक नंबर 3 वर गोलंदाजी करण्यासाठी घनश्याम इथे आलाय. चांगली गोलंदाजी घनश्यामला करावी लागेल, कारण फलंदाजी करत असताना चांगली फलंदाजी झाली नाही आहे, पण गोलंदाजी इथून चांगली करणं फार गरजेचं आहे. जरी आपण पराभवाच्या दिशेला आहोत पण टफ फाईट देणं फार गरजेचं वाल टीमला. यावेळेसला अगदी वेगळ्या ऍक्शन न मात्र ते गोलंदाज घनश्यामला तुम्ही पाहिला. चेंडू अगदी यॉर्क लाईन चा वापर इथे करतोय. सिंगल इथे प्राप्त झाले गेल्या आणि सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या टोटल 26 धावा. 11 धावांची इथून गरज आहे 17 चेंडू मध्ये ओवळे संघाला. यावेळेसला रिव्हर्स अटेम्प करण्याचा प्रयत्न करत होता अजित मुंगाजी. पाहायला गेलं तर सरळ पॅड मधून इथे धावा येत होत्या आणि इथे मात्र काय सुचलं अजितला तर रिव्हर्सचा इथे प्रयत्न करत होता. डॉट चेंडू आला आणि डॉटच्या माध्यमातून धावसंख्या तिथे स्थिर. शिरडोन टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती की आपण टॉससाठी येऊन थांबायचं आहे. शिरडोन टीमचे कॅप्टन प्लीज आपल्याला विनंती की आपण याच्यामध्ये जिंकेल तो आपल्या अगेन्स्ट खेळणार आहे लगेच. त्याच्यामुळे शिरडोन टीमचे कॅप्टन आपण कुठे असाल तर लगेच टॉस बॉक्समध्ये टॉससाठी येऊन थांबायचं आहे. यस तर इथून मिळते सिंगल आणि सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या 27 रन्स. लॉस ऑफ 0 विकेट. 10 धावांची गरज आहे. यावेळेसला फटका चांगला आहे. लॉंग ऑफला मात्र क्षेत्ररक्षक आहे. एक धाव सिंगल पुन्हा एकदा मिळाली जाईल आणि सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या टोटल पाहायला गेलं तर 28 धावा धाव फलकावर लागताना पाहायला मिळतो. जर याच पद्धतीने जर सुरुवातची गोलंदाजी झाली असते ना तर टफ फाईट नक्कीच पाहायला मिळाली असती. यावेळेसला पुन्हा एकदा मिसफील्ड झाल्या. फक्त ब्रश झाला होता चेंडू बॅटला आणि इथे पाहायला गेलं तर चौकार येताना पाहायला मिळतो बाय. नशिबाचा चौकार अजित मुंगाजीला मिळताना पाहायला मिळतो बाय. तर 32 धावा 32 रन्स. लॉस ऑफ 0 विकेट तुम्हाला पाहायला मिळतील. अद्यापर्यंत एकही गडी न गमावता 32 धावा त्या जमावल्यात आणि इथे मात्र पाहायला गेलं तर पंच वाईट चेंडू इथे घोषित करतात. वाईटच्या माध्यमातून अजून एक धाव ऍड केली जाईल. 33 धावा धाव फलकावर. वाल संघाचा विचार केला तर अगदी 7 खेळाडू बाद झाले होत्या या 36 धावा गोळा करण्यासाठी आणि अगदी पाहायला गेलं तर ओवळे संघ आणि इथे मॅच देखील चौकाराने इथे विजय होत आहे. ओवळे संघ अजित मुंगाजी चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि या पुढच्या मॅच साठी वाल संघाला नक्की शुभेच्छा असतील. जरी आज आपण या मैदानावर पराभव झाला, अनेक टुर्नामेंट इथून तुम्हाला खेळायचं आहेत, त्यासाठी पुढच्या मॅच साठी तुम्हाला ऑल द बेस्ट असेल आणि ओवळे संघ इथून मॅच जिंकतोय त्यांना देखील दुसऱ्या फेरीसाठी ऑल द बेस्ट असेल. तर जाऊया डीजे मास्टरकडे.